ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे 42 नंबरची बलाढ्य कंपनी असलेल्या SBI लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याआधी सर्व कंपन्यांसाठी एकूण मार्केटचा म्हणजेच एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे काय तर मित्रांनो, आज दिनांक आहे 20 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,114 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण मार्केट हे सुमारे 3259 अंकांनी खाली आहे. म्हणजे 52वी हायपासून आज आपले मार्केट हे सुमारे 3259 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपला निफ्टी निर्देशांक हा 52वी हाय अंकापासून सुमारे 12.35% खाली आहे. म्हणजे आपले एकूण मार्केट हे आज 52वी हायपासून सुमारे 12.35% खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धांचा काळ आहे, त्यामुळे जागतिक मंदी सदृश्य वातावरण आहे. तसेच FIIचे विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच मित्रांनो, HDFC बँकेच्या चेअरमनने अचानक HDFC बँकेतून राजीनामा दिलेला आहे आणि HDFC बँक ही आपल्या टॉप मार्केट कॅप कंपन्यांमधील कंपनी आहे. बँकिंग सेक्टरमधील सर्वात टॉपची बँक आहे. त्यामुळे सुद्धा आपले एकूण मार्केट हे सध्या पडझडीच्या वातावरणात आहे. काल मार्केटमध्ये भरपूर पडझड झालेली, आज जरा मार्केट सावरलेले आहे. परंतु एकूण मार्केट हे सध्या 52वी हाय अंकापासून फक्त 12.35% इतके खाली आहे. मित्रांनो, युद्धाचे बातमी हे आत्ता मार्केट खाली येतं आहे. परंतु मागील मंदीचा जर इतिहास पाहिला तर 2008 साली 2020 साली आपले एकूण मार्केट हे 52वी हाय अंकापासून सुमारे 50% सुद्धा खाली आलेले होते. तर मित्रांनो, आत्ता आपले मार्केट फक्त 12.35% इतके खाली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे SBI लाईफ इन्शुरन्स. आणि मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स ही कंपनी लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या
तर ते आहेत LIC इंडिया, HDFC लाईफ, ICICI प्रुडेन्शियल, तसेच कॅनरा HSBC, तसेच निव्वा बुवा हेल्थ. मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपनी आहेत. तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 मार्च 2026 आणि आज SBI लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स 1896 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खायलो किंमत व त्या कंपनीच्या शेअरची ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल किंमत. मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय किंमत जर बघितली तर ती होती 2132 रुपये व 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती होती 1430 रुपये. 52वी खायलो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किंमत म्हणजे हाय व कमीत कमी किंमत म्हणजे लो. तर मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय किंमत 2132 व 52वी क्लो किंमत 1430 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा SBI लाईफ ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास SBI लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1307 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास SBI लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 861 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास SBI लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स 485 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेली सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,90,276 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 42 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीला 2025 साली 2,413 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 1,893 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 1,720 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 1,506 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 1,455 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची सध्या मालकी म्हणजे त्या कंपनीची मालकी सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 55.34% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 21.88% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर
जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था, तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा हा ह्या कंपनीत 18.72% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण SBI लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, SBI लाईफ ह्या कंपनीला 2021 साली 1455 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 2413 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय आणि त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी कमीत कमी किंमत म्हणजे 1307 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 861 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 485 रुपयाला मिळत होता, तोच SBI लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1896 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1307 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 1307 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 861 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 485 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता 1896 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 485 रुपयाचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1896 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं जवळजवळ 10 वर्षात 3.90 पट इतका परतावा म्हणजे नफा दिलेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीत जर 10 वर्षापूर्वी 1,00,000 रुपये गुंतवले असतील तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 3,90,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो तसेच मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात सुद्धा बघितले की शेअर बाजाराचा मुख्य फायदा हा किमतीतील बदल हा असतो, व्हॅल्यू अप्रिशिएशन. परंतु मित्रांनो, शेअर बाजारातून आपण म्हणजे कमी किमतीत शेअर्स घेणे व जास्तीत किमतीत शेअर्स विकणे, त्यातील फरक हा नफा असतो. परंतु मित्रांनो, आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त एवढाच फायदा नसतो, तर त्यातून आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या बाबतीत डिव्हिडंड म्हणजे लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं दरवर्षी बऱ्यापैकी लाभांश दिलेला आहे. तर ह्या वर्षी म्हणजे 2025 साली जर बघितलं तर ह्या कंपनीनं पर शेअर 2.70 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 55.34% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 55.34% म्हणजे अतिशय उत्तम असतो. मित्रांनो, प्रमोटर होल्डिंग जेव्हा जास्त असते तेव्हा ते प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक हे कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. आणि कारण की कंपनीचा शेअर जर खाली आला तर सर्वात मोठं नुकसान हे प्रमोटरला होणार असतं. त्यामुळे ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की SBI लाईफ ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर प्रमोटर होल्डिंग हे उत्तम आहे. म्हणजे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी उत्तम आहे. तसेच नेट प्रॉफिटसुद्धा 2021 पासून 2025 सालापर्यंत दरवर्षी भरघोस असा वाढलेला आहे. म्हणजेच काय, तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी ती एकूण मार्केटचा भाग असते. आणि एकूण मार्केट जेव्हा कोणत्याही कारणाने जे युद्धाच्या बातम्या, तसेच मित्रांनो कोरोनासारखी परिस्थिती, तसेच आर्थिक एखादा घोटाळा ह्या कारणामुळे जर जागतिक शेअर बाजार जर खाली येत असतील, त्यामुळे आपलं भारतीय शेअर बाजार जर खाली येत असेल तर ते शेअर बाजार खाली आल्यामुळे उत्तम कंपन्याचे शेअरसुद्धा 52 खायपासून खाली येत असतात. आणि मित्रांनो, 52 खायपासून ते उत्तम कंपनीचे शेअर्स कंपनीचे कोणतेही कारण नसताना एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा येत असतात तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. आणि मित्रांनो,
म्हणजे थोडक्यात काय तर कधीही उत्तम कंपनी जी म्हणजे आपल्या चॅनलवर ज्या कंपनीला आपण उत्तम सांगितलेलं आहे त्या कंपनीचा शेअर्स 52 अंकापासून जेव्हा जेव्हा खाली येईल म्हणजे समजा 52 10% खाली आला तर आपल्या ऐपतीनुसार काही शेअर घ्या, अजून 10% खाली आला तर काही शेअर घ्या. तसेच मित्रांनो आपण जे शेअर घेतो म्हणजे 10% खाली 10% खाली असे उत्तम कंपन्यालाच फक्त हे लागू पडत असतं आणि जेव्हा एकूण मार्केट सुधारतं तेव्हा उत्तम किंवा योग्य कंपनीचे शेअर्स हे नवीन नवीन 52 अंक दाखवत असतात. त्यामुळेच हे कंपनीचा शेअर्स म्हणजे SBI लाईफ ह्या कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. तरी तिच्यात 52 अंकापासून त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार काही रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत वाटत नाही. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या हरकत नाही. मित्रांनो SBI लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष ह्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर आपण ऑलरेडी चालू केलेले आहे. तर त्यातील म्हणजे ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारची बेसिक माहिती हवी त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.